नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्यासंदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसान सोबतच नमो किसान सन्मान निधीच्या 9व्या हप्त्याचे पैसे देखील मिळवायचे असतील आणि एकत्रित 4000 रुपये मिळवायचे असतील आणि ते पैसे जर तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे असतील तर तुम्हाला काही गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती सविस्तर माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुमच्या सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही अजूनही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत काल दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफी वितरित झाली। दोन्ही टप्पे मिळून जवळपास 12,56,000 शेतकऱ्यांना फायदा मिळाला आहे। आता शेतकऱ्यांना PM किसानच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। नियमित लाभार्थ्यांना या योजनेत 2,000 रुपयांची मदत मिळते। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपयांची मदत करण्यात येते। पण एक चूक दुरुस्त केल्यास शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळू शकतात। पण ही रक्कम कोणाला आणि कशी मिळणार ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, या योजनेत नियमाप्रमाणे 2,000 रुपये मिळतील। मात्र काही शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला नसेल आणि या हप्त्यात असलेली अडचण दूर झाली आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होऊ शकतात। 24व्या हप्त्यासह रखडलेला हप्ताही यांना मिळेल। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील। मागील हप्ता मिळाला नसेल तर अगोदर pmkisan.go.in या पोर्टलवर जा। साईटवर फार्मर कॉर्नर लॉग इन करा। नो युअर स्टेटस हा पर्यायावर निवडून स्टेटस चेक करा। त्यात लँड सीडिंग वा KYC समोर नो असेल, समोर आल्यास तात्काळ CSC केंद्रावर जाऊन ती माहिती अपडेट करा। ही माहिती शेतकऱ्यांना घरबसल्याही अपडेट करता येते। फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट आधार बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा। तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC कोड क्रमांक टाकावा। त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा। त्यानंतर ही माहिती सबमिट करावी। PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग नोंदणी आवश्यक आहे। या डिजिटल प्रणालीत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर ID दिला जातो। शेती संबंधित योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळवण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक आहे। PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC सोबतच ॲग्रीस्टॅग नोंदणी आवश्यक आहे। मित्रांनो, 20 ऑक्टोबर हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, कारण PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता हा 20 जून रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि आता 24वा हप्ता हा 20 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा सरकारने अशी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही। KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना PM किसानचा नवीन हप्ता मिळणार नाही। शेतकऱ्यांनी वेळेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे, तरच त्यांच्या खात्यामध्ये या PM किसान योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे जमा होतील। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि तुम्हाला पुढे अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।